तर महाराष्ट्रामध्ये असं एक मागच्या काही वर्षापूर्वी ज्यावेळेस आम्ही शाळेत जीवनात असताना एक प्रोपगंडा राबवला जात होता की महाराष्ट्रात राहायचं तर मराठी आली पाहिजे. ठीक आहे की आपण त्या गोष्टीला सहमत आहे, महाराष्ट्रात राहायचं मराठी आली पाहिजे, पण तेवढ्याच प्रामुख्याने आपल्याला हिंदीला लांब करून चालणार नाही. हिंदी पण आपल्या जीवनातला तेवढाच एक अविभाज्य भाग आहे असं मला वाटतं. पण महाराष्ट्रात राहत असताना आणि महाराष्ट्रात वागत असताना, महाराष्ट्रात व्यवसाय करत असताना परप्रांतीयांनी जे अतिक्रमण ह्या महाराष्ट्रात केलेलं आहे, तर माझं असं म्हणणं नाही की त्यांना उपजीविका त्यांची भागवण्यासाठी किंवा त्यांच्यावर उपासमारीची वेळ यावी. काय आम्ही सारे भारतीय आहोत, सारे भारतीय माझे बांधव आहेत, ह्या भूमिकेने आपण चालतो. पण आमचा धर्म, आमचं कर्म, आमची जात ही मराठी आहे. धर्म जात पंथ आम्ही मानतो मराठी, नाही का. ह्या हिशेबाने आत्ता जर जो निर्णय घेतलेला आहे की रिक्षा चालकांना मराठी आली पाहिजे, तर 1001 नाही 1,01,000% मराठी भाषा ही आलीच पाहिजे. पण तेवढ्याच प्रामुख्याने हे प्रवाशांनी, म्हणजे माझ्यासारखा प्रवासी जेव्हा रिक्षात बसतो ना, तर मी असं नाही विचारलं पाहिजे की भैया किधर जा रहे हो, भैया रिक्षा खाली आहे का, दादा आम्ही रिक्षामध्ये येऊ शकतो का, रिक्षा खाली आहे का. आम्ही मराठी बोललो. प्रामुख्याने जर प्रवासी मराठी बोलतील तर काहीही करून त्या रिक्षा चालकाला ही मराठी बोलावीच लागेल. आणि मराठी माणसाने एक छोटंसं काम करायचे, रिक्षा चालकाला जर हिंदी येते, मराठी येत नसेल, बाकी कुठल्याही भाषेचं आपल्याला घेणं देणं नाही, आपण महाराष्ट्रात राहतो याचा आपल्याला अभिमान पाहिजे. जर रिक्षा चालकाला मराठी येत नसेल तर आपण त्या रिक्षात जायचंच नको. थोडं आपण त्यांना दुर्लक्षित करूया. त्यांनी आपल्या भाषेला दुर्लक्षित केले, त्यांनी आपल्या स्वाभिमान, अभिमान, आपल्या परंपरेला, आपल्या अस्मितेला दुर्लक्षित केलं ना, तर निश्चितपणे आपण त्यांच्या व्यवसायाला नाही, त्यांच्या रिक्षाला आपण दुर्लक्षित केलं पाहिजे. जेणेकरून भविष्यामध्ये ते लोक म्हणतील यायला सला हम मराठी नहीं बोल रहे तो कोई भी बंदा हमारी रिक्षा में नहीं बैठ रहा, तो अभी हमें मराठी सीखना पडेगी. तर हो, तुम्हाला महाराष्ट्रात राहायचं आहे, तुम्हाला मराठी शिकावं लागेल. मी भारत देशाचा नागरिक आहे, भारताचे सारे बांधव, सारे भारतीय माझे बांधव आहेत, हा मूलमंत्र मी जपणार आहे. पण तितक्यात अभिमानाने, स्वाभिमानाने आणि गर्वाने सांगू शकतो की ह्या महाराष्ट्राचा मी नागरिक आहे आणि ह्या महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी निश्चित नाही 1,01,000% आलीच पाहिजे. आणि रिक्षा चालकांना विनंती आहे की दादाओ, तुम्ही आता मराठी शिकून घ्या. ह्या महाराष्ट्रात वागायचे, वावरायचे, व्यवसाय करायचा आहे, उपजीविका भागवायची, तर मराठीशिवाय आपल्याला पर्याय नाही असं माझ्यासारखा एका युवकाला किंवा नागरिकाला वाटतं. अभी जैसे महाराष्ट्र में ऑटो ड्राइवर्स को मराठी बोलना कंपलसरी हो चुका है, उस पर आपका क्या कहना है? बरोबर आहे, म्हणजे जो की निर्णय घेतलेला आहे महाराष्ट्र राज्याने ते बरोबर आहे. मराठी भाषा ही प्रत्येकाला आलीच पाहिजे. अभी जैसे दूसरे शहरों से लोग काम करने आते हैं, चाहे बिहारी हो जाए या फिर बिहार से हो या फिर कोई भी देश से, स्टेट से आए होंगे, उन पर भी अभी दबाव पड़ चुका है ना मराठी बोलने का, उस पर आपका क्या कहना है? क्योंकि यहाँ पे वो लोग काम करते हैं, कमाते हैं और अपना घर चलाते हैं. बरोबर आहे, आलीच पाहिजे मराठी त्यांना पण. आणि बाहेरून येऊन जे लोक आमच्या इथं कामं करतात त्यांना पण मराठी आलीच पाहिजे, कारण ते आमच्या इकडे येऊन कामं करून पैसे कमवतात, तर त्यांना पण थोडीफार मराठी आलीच पाहिजे. कारण ते वर्षानुवर्ष इकडे राहतात, तर त्यांना पण थोडंफार काय होईना पण आलीच पाहिजे मराठी. मराठी बोलणं ही सगळ्यात भारी संस्कृती आहे, पुण्याची संस्कृती आहे. मराठी सगळ्यात भारी आहे आणि मराठी बोललंच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राहतो म्हणलं की मराठी बोलणंच पाहिजे. क्योंकि अभी दूसरे शहर से भी लोग यहाँ पे काम करने आते हैं, तो उन पे भी मतलब मराठी वाला भी लैंग्वेज आया है, तो उस पर क्या कहते हैं? नाही, आता मराठी बोलायचं म्हणलं तरी बी आहे ना, की आता तुम्ही काम कष्ट इथलं कमवतात, महाराष्ट्रात राहतात, तर तुम्ही बोललंच पाहिजे मराठी. तुम्ही तर कमवायला येतं इथं, तर मराठी बोललंच पाहिजे ना. तर मराठी बोलल्याशिवाय पुढं तर तुमचं पाऊलच नाही. तर आम्ही आता मराठी लोकच आहेत, आम्ही तर मराठीमध्येच बोलतो सगळ्यांना. तरी समोरचा हिंदीमध्ये बोलत तर आम्ही तरी मराठीमध्ये बोलतो. आज ज्याला येतच नाही त्याला बोलू शकत आहे, पण काम धंद्यासाठी तर आता वाचणारा पॅसेंजर रिक्षामध्ये मराठीच वाचणार, मराठीतच बोललं पाहिजे. मराठी हे प्रत्येकाला आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट की बाहेरून जे येणारे आहेत त्यांनी शिकावं, हेच म्हणणं आहे की आपल्या लोकांना कळेल की बाबा तो कसा आहे, तो एक राहतो आणि एक वेगळा दाखवतो, तर त्याच्याबद्दल तसं नको आहे. तर मराठी हे शिकणं गरजेचं आहे. महाराष्ट्रामध्ये काम करतो आहे तर मराठीचा आदर पाहिजे, महाराष्ट्राचा आदर पाहिजे. कारण ज्या भूमीमध्ये आपण रोटी करून खातो आहे तर त्याचं काहीतरी जाणीव आपल्याला पाहिजे. आणि त्याच्यासाठी एक आदर म्हणून का होत नाही, मराठी ही आलीच पाहिजे. महाराष्ट्रामध्ये मराठी कंपल्सरी झाली, तुमचं काय म्हणणार? हो, ते पहिल्यापासूनच व्हायचं होतं, ते अगोदरच झालं पाहिजे.
आता ते UP बिहारवाल्यांनी जर बंद केले त्यांच्या स्ट्राईकमध्ये आम्ही काय सहभागी होणार नाही. आम्ही जिथं 8 तास काम करतो तिथं 12 तास करणार आणि पब्लिकला सेवा देणार. त्यांनी त्यांच्या राज्यात परत जावे. बरं, जर तुम्हाला दुसऱ्या राज्यात तुम्ही रिक्षा चालवत राहिले असते तर तुम्ही तिकडची भाषा तिकडली शिकलो असतो आम्ही त्या राज्यातली. आम्ही दुसऱ्या राज्यात गेलो असतो तिथं रिक्षा चालवत असतो तर तिथली भाषा शिकावत लागली असते आम्हाला.